देशभक्ती ही नावात नाही तर रक्तात असावी असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। जनगण मन हे आपलं राष्ट्रगान तर वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत दोन्हीही देशाच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे। मात्र वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात सुरू असलेली कुजबूज ही केवळ राष्ट्रीय गीताचं नाही तर देशाच्या भावनांचा अपमान असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय। कारण फक्त गांधी नाव आपल्यामध्ये असल्याने त्या ठिकाणी देशभक्ती येत नाही, ती रगारगात असली पाहिजे, रगरगात असली पाहिजे। आणि म्हणून हे पुस्तक आपल्याला पाठवते, कृपया नक्की वाचा आणि आपल्या लेखाला सुद्धा वाचायला द्या। एवढ्यावरच न थांबता चित्रा वाघ यांनी सोनिया गांधी यांना राष्ट्रीय गीत हे पुस्तक पाठवत देशभक्तीचा खरा अर्थ आणि वंदे मातरम मागची राष्ट्रभावना समजून घ्या असा संदेशही दिलाय। तसंच फक्त नावापुढे गांधी लावल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही, ती कृतीत आणि रगरगात दिसली पाहिजे अशा शब्दात त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला। चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे चांगलेच संतापले। वडेट्टीवार यांनी चित्रा वाघ यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना त्यांच्या भाषेतच त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवलाय। काल एका महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना फोन में देशभक्ती होनी चाहिए त्याच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर झुलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्षे जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंगळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। म्हणून अशा प्रकारची गांधी घराण्यावर आरोप करणं, कुटुंबावर आरोप करणं, त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा देशभक्तीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे। आता या वादात काँग्रेस आणि भाजपकडून आणखी कोणत्या प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।